थांबवत गेलो. त्यामुळं डिस्ट्रॅक्शनची गरजच कधी वाटली नाही आणि आता ही गरज वाटत नाही, ह्याच्या पुढे तर होणारच नाही. असं आहे की आता हा एक तुझा विक्रम झाला. तुला माहिती आहे की म्हणजे याच्या आधी आपल्याकडचा सगळ्यात तरुण आमदार कोण होता वगैरे काही माहिती काढली आहे त्याबद्दल? ते जिशान सिद्दीकी जे बांद्र्यातून नेतृत्व करत होते ते 26 वर्षाचे होते. अच्छा. 26 का 27 वर्षाचे होते. भारतामध्ये तेलंगणामध्ये रोहित नावाचाच एक आमदार आहे, काँग्रेसचे आमदार आहेत ते. मला माझ्या मित्रांकडून माहिती मिळाली की ते 9700 दिवसाचे असताना आमदार झाले. मी 9400 दिवसाचा. अच्छा, म्हणजे तो विक्रम आता तू मोडलाय. म्हणजे आता या घडीला भारतामध्ये आतापर्यंत निवडून आलेल्या सगळ्यात तरुण आमदारांमध्ये 9400 दिवसांचा रोहित पाटील हा सगळ्यात तरुण भारतातला आमदार असा नवा एक विक्रम मला मिळालेली माहिती आहे. अजून नवीन मिळाली तर माझ्यापेक्षा लहान कोण असेल तर मला माहित नाही. तर पण म्हणजे रोहित जेव्हा आबा गेले, तू लहान होतास, अगदीच 15 वर्षांचा होतास तू म्हणालास. तुला काय आबांच्या आठवणी काय आहेत ज्या तुला फार प्रकर्षानं ज्या आठवतात? मी 99ला माझा जन्म झाला. त्याच वेळेस आबा ग्रामविकास मंत्री झाले. त्यामुळे आबांचा फार वेळ मला मिळाला नाही. माझे दोन्ही चुलतेच आमचं सगळं आपली जॉईंट फॅमिली आणि त्यामुळे दोन्ही चुलते सगळं बघायचे. मला एक सुरुवातीपासून सवय होती, मला काही हवं असेल किंवा काही नको असेल तर ते मी चुलत्यांकडेच बोलायचो. मी आबांना फार घाबरायचो. म्हणजे मी आता खरं सांगायचं म्हणलं तर ज्या दिवशी आबा अंजनीला येणार असायचे, आबा शनिवारी आणि रविवारी यायचे, आबा येणार म्हणलं की मला भीती वाटायची. ते घरी येणार म्हणलं आणि ती एक आदरयुक्त भीती होती किंवा त्यांच्या बाबतीतची भीती वाटायची आणि फार मोजकं ते बोलायचे. मी हॉस्टेलला ज्यावेळेस असायचो, मला 5वीला हॉस्टेलला आम्ही गेलो पन्हाळ्याला, तर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी त्यांचा फोन यायचा. आणि तो शेवटच्या शनिवारी एवढ्यासाठी यायचा की दुसऱ्या आठवड्यात आमचे परीक्षा झालेल्या असायच्या आणि शेवटच्या आठवड्यात निकाल आलेले असायचे. तर बुधवारी गुरुवारी निकाल आले की शनिवारी त्यांचा फोन यायचा, मार्क्स किती पडलेत आणि तब्येत बरी आहे का, 2 प्रश्न, तिसरा प्रश्न तेही विचारत नव्हते आणि तुम्ही बरं आहे का हे विचारायचं धाडस माझ्यात नव्हतं. त्यामुळं त्यांच्या बाबतीतची एक भीती. पण आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत घरातली सगळेच मुंबईला यायचो. संध्याकाळी आम्ही आलेलो असायचो म्हणून ते कॅरम खेळायला आमच्याबरोबर यायचे. 9-10 वाजता ते कॅरम खेळायचे आणि तिथल्या लोकांकडून म्हणजे आम्हाला कळायचं की फार अगदी कोणतरी घरी जेवायला आलं तरच ते डायनिंग टेबलला जेवायचे, नाहीतर आम्ही सगळेच गावी असल्यामुळे ते रूममध्येच जेवायचे. म्हणजे